नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेली योजना आहे आणि या योजनेमध्ये आपण बघितलं तर आतापर्यंत जे आहे जवळपास 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती आणि यानुसार माहिती तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26,34,000 एवढे जे लाभार्थी आहेत अपात्र केलेले आहेत। आता यामध्ये महत्त्वाचे काही कारण त्यांनी दिलेले आहेत। अदिती पवारने कोणत्या कारणामुळे तुमचा अर्ज जे आहेत बाद करण्यात आलेले, तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आलेले आहे। यात महत्त्वाचं कारण म्हणजे काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याने आणि काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी असल्याने अशा महिलांना यापुढे आता लाभ दिला जाणार नाही। अनेकांचा प्रश्न आहे की एका कुटुंबातील म्हणजे काय, राशन कार्डवर जर आमच्या तिन्ही महिलांचं नाव असेल तर बाद करण्यात आलेलं आहे का, तर याचं स्पष्टीकरण अद्यापपर्यंत दिलेलं नाही। पण एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक जे लाभार्थी आहेत ते पात्र ठरू शकत नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेले। फक्त 2च लाभार्थी एका कुटुंबातील पात्र ठरणार आहे। तर काही ठिकाणी पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेले असल्यामुळे या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे। या माहितीच्या आधारे जून 2025 पासून जवळपास 26,34,000 अर्जदारांना तात्पुरती स्वरूपामध्ये स्थगिती देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 चा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे। तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26,34,000 लाभार्थ्यांच्या माहितींची संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल। त्याचबरोबर शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली शासन निर्णय स्तरावर या ठिकाणी जे आहे मोठे या ठिकाणी जे आहेत कारवाई केली जाणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।